MMRDAने घोषित केलेल्या तिसऱ्या मुंबई नवनगरला पेन, पनवेल व उरण या 3 तालुक्यातून विरोध वाढला आहे। हजारो शेतकऱ्यांनी लेखी हरकती घेतल्या असल्या तरी आपल्याला MMRDA प्रकल्पाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असे मत सामाजिक कार्यकर्ते अतुल म्हात्रे यांनी व्यक्त केले। पेन तालुक्यातील 78 गावांचा MMRDA ईमेल प्रकल्पात समावेश झाल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून शासनाकडे लेखी हरकती नोंदवल्या आहेत। या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पेन येथील सार्वजनिक विद्यालय येथील तालुक्यातील शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली। यावेळी अतुल म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, संचालक PD पाटील, साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर, शहाजी पाटील, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, दिलीप पाटील आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। अतुल म्हात्रे यांनी सांगितले की जागतिक शहरीकरण, तिसरी मुंबईचा विकास होत असताना शेतीचा रोजगार जाणार आहे, पारंपरिक व्यवसाय संपुष्टात येणार आहे, पुढच्या पिढीला शेती देऊ शकणार नाहीत। तिसऱ्या मुंबई शेतकरी भूमिपुत्र विकासाचा केंद्रबिंदू बनला पाहिजे। विकासाला विरोध नाही, विकासाच्या प्रक्रियेतून शेतकरी बाहेर फेकला जाऊ नये, मात्र शेतकरी त्या प्रक्रियेत राहिला पाहिजे। MMRDA मार्फत जाचक नगर विकासाचा जो आराखडा लादला जातो त्याला विरोध करायचा आहे। आमच्या जमिनी देणार नाही, आमचे विकासक आम्हीच होऊ। आपण हरकतींद्वारे या प्रकल्पाला विरोध दर्शवला असला तरी या प्रकल्पाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, असे मत अतुल म्हात्रे यांनी व्यक्त केले। तिसरी मुंबई कशाला पाहिजे मागणी आम्ही केली नाही। MMRDA विरोधात हरकत घेणे गरजेचे असून कायदेशीर लढाई लढावी लागेल, असे ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले। तर उद्योजक शहाजी पाटील यांनी MMRDA प्रकल्प, नैना प्रकल्प याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली। यावेळी उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी मान्यवरांना प्रश्न विचारून माहिती घेतली। MMRDA ह्या विषयावरती बैठक लावली होती। इथे पेण मधल्या प्रत्येक गावातला लोक, शेतकरी, भूमिपुत्र इथे उपस्थित होते। MMRDAच्या नावाखाली पेण मधली जी 88 गावं आहेत, त्या 88 गावांना MRDPच्या 113च्या 1च्या प्रावधानाप्रमाणे NTDA म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती। या NTDAच्या अपॉइंटमेंटमुळे शासनाद्वारे, MMRDA द्वारे इथल्या भूमिपुत्रांची, शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतना शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे। या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय। आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही MMRDA ला नियुक्ती करण्यात आलेली NTDA म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं, रद्द करण्यात यावं, हा याचा प्रमुख उद्देश आहे। आपल्याला विकास हवा आहे, पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेवून, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे, हे आपलं प्रमुख म्हणणं आहे। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवीसह प्रदीप मोकल, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।